जेव्हा ती घराबाहेर पडली, तर तिच्या नवऱ्याच्या एक लक्षात आलं, की चेतना मगाशी घरी आली तेव्हा जेवढी खुश होती, तेवढी आता घरातून बाहेर पडताना खुश किंवा उत्साही वाटत नाहीये. तिच्या चेहऱ्यावरती एक नर्वसनेस होता. तिच्या नवऱ्याने तिला गाव दाखवण्याचा आग्रह केला होता, त्यामुळे ती त्याला घेऊन घराच्या बाहेर पडत होती. शिवाय त्याने हे सुद्धा नोटीस केलं, की तिचे आई-वडील आणि काका-काकू सुद्धा थोडेसे नर्वस झाले होते. पण त्या गोष्टीकडे इग्नोर केलं, कारण की असंही त्याबद्दल विचारून ते लोकं त्याला खरं सांगणार नाहीत, हे त्याला माहीत होतं. मग जेव्हा त्याला घेऊन घराच्या बाहेर पडली, तेव्हा ती थेट त्याला गावातल्या नदीजवळ घेऊन गेली. अत्यंत नयनरम्य ठिकाण होतं. सकाळच्या मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं जेव्हा त्या नदीमध्ये पडत होती, तेव्हा त्या नदीला एक वेगळीच लखाकी आलेली होती. पाहून चेतनाच्या नवऱ्याचं मन मात्र अगदी मंत्रमुग्ध झालं होतं. चेतनाकडे पाहिलं, पण त्याने एक गोष्ट नोटीस केली, की चेतना वारंवार आजूबाजूला बघत आहे. त्याने तिला विचारलं, "काही प्रॉब्लेम आहे का? तू कोणाला घाबरतेस का?" "नाही." "मग तू सारखी-सारखी इकडे-तिकडे का बघते आणि एवढी नर्व्हस कशाला झालेली आहे?" चेतना म्हणाली, "नाही, असं काही नाही." त्यांच्या वाडीपासून 5 ते 10 मिनिटावरती एक जंगल होतं आणि जंगलामध्ये एका झाडाखाली हे दोघं लग्नाअगोदर भेटायचे. जशी वाडीच्या बाहेर आली, तशी तिने पटापट पावलं उचलायला सुरुवात केली आणि एका लेवलला जाऊन ती थोडीशी धावतच त्या जंगलाच्या आतमध्ये शिरली. ती जंगलाच्या आतमध्ये जाणार आणि तिने पाहिलं, की त्या भेटण्याच्या ठिकाणी म्हणजे त्या झाडाच्या खाली मंगेश उभा होता. आता पूर्णपणे काळोख झाला होता, त्यामुळे मंगेशचा चेहरा नीट दिसत नव्हता. या अगोदर ती कधीही एवढ्या रात्री त्या जंगलात आली नव्हती आणि 2 वर्षानंतर प्रथमच ते जंगल पाहिले आणि ते सुद्धा रात्रीचे. म्हणून ते जंगल तिला आता अगदी भयानक वाटू लागले होते. साधारण 2017ची गोष्ट असते. लग्नानंतर 2 वर्षांनी चेतना माहेरी आली होती. खरं तर लग्नानंतर ती पहिल्यांदाच आपल्या माहेरी आली होती. आज तिचा नवरा तिच्यासोबतच होता. चेतनाचं गाव म्हणजे चेतनाचं माहेर रत्नागिरीमध्ये एका छोट्याशा खेड्यामध्ये होतं. तिचं लग्न मुंबईमध्ये प्रतापसोबत झालं होतं. प्रताप एका सरकारी हॉस्पिटलमध्ये क्लर्क होता. सरकारी नोकर आणि शिवाय घरातलं सगळं चांगलं असल्याकारणाने चेतनाचं लग्न तिच्या आईवडिलांनी त्यासोबत लावून दिलं होतं. पण चेतना लग्नानंतर पहिल्यांदाच म्हणजे तब्बल 2 वर्षानंतर माहेरी आली होती. या अगोदर ती माहेरी कधीच आली नव्हती. आणि असं का? हे आपल्याला गोष्टीमध्ये पुढे समजेलच. तर चेतना दिसायला अगदी सुंदर होती. नाजूक शरीरयष्टी, गोरीपान आणि दिसायला अगदी सुंदर. शिवाय तिचं राहणीमानही तेवढंच चांगलं होतं. ती लहानपणापासून जरी खेड्यात वाढली असली, तरीसुद्धा तिचं राहणीमान अगदी एखाद्या शहरातल्या मुलीसारखं होतं. म्हणजे ती शाळेनंतर जेव्हा ती रत्नागिरीमध्ये तालुक्याला कॉलेजला जायची, तेव्हा ती अगदी मुंबईमधल्या एखाद्या मुलीने करावा असा मेकअप आणि तशा प्रकारचे कपडे घालून जायची. तसंही ते गाव एवढं काही मागासलेलं नव्हतं. कारण की बरीच लोकं मुंबईला राहायची. मुंबईकरांचं तिकडे येणं-जाणं असल्याकारणाने तिथली सर्व लोकं मुंबईमधली फॅशन किंवा शहरीकरण याबद्दल व्यवस्थित अवेअर होते. 10वी झाल्यानंतर जेव्हा चेतना कॉलेजला जायला लागली, तेव्हा मात्र तिने तिचं स्वातंत्र्य पूर्णपणे जगलं आणि तिचे आई-वडीलसुद्धा अभ्यासात हुशार असल्याकारणाने तिला कधी काही बोलायचे नाहीत. तिला हवं तसं त्यांनी वागू दिलं होतं. आज चेतना 28 वर्षाची झाली होती, तरीसुद्धा ती जेव्हा लग्न करून इथून गेलेली, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त सुंदर आज दिसत होती. कारण की मुंबईमध्ये जाऊन तिने तिचं राहणीमान अजून अपडेट केलं होतं. तसं अजूनही तिचं कोणतं मूलबाळ नव्हतं. कदाचित फॅमिली प्लॅनिंग असावी, म्हणून त्यांनी कदाचित घाई केली नव्हती. चेतनाची कार जशी घराच्या अंगणामध्ये आली, तशी तिने पाहिले की तिचे आई-वडील आणि तिचे काका-काकू जे त्यांच्याच घरामध्ये राहायचे, ते अंगणामध्ये तिच्या अगोदरपासूनच वाट बघत होते. कारण की गावाच्या वेशीजवळ पोहोचताच चेतनाने घरी कॉल करून सांगितला होता, की आम्ही पुढच्या 5 मिनिटातच पोहोचत आहोत. आज चेतना घरी येणार आहे,
हे जवळपास अख्ख्या गावाला समजलं होतं. त्यामुळे गावामधले त्यांच्या जवळचे बरेच लोकं त्यांच्या घरी आज आले होते. कारण की जावई पहिल्यांदाच घरी येणार, ते सुद्धा सरकारी नोकरीतला जावई म्हटल्यानंतर सर्वजण त्याला भेटायला अगदी उत्सुक होते. चेतना गाडीतनं उतरली आणि आज एक टाईट लेगिन्स आणि बॉडी फिट कुर्ता घातला होता. केसांना आयनिंग वगैरे करून केस अगदी स्ट्रेट करून घेतले होते आणि डोळ्यावरती एक छानसा गॉगल होता. चेतना जशी गाडीतनं उतरली, तशी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याची बायको दिसावी तशी आज ती दिसत होती. जरी तिचा नवरा एक साधा क्लर्क असला, तरी चेतना मात्र पेक्षा काही वरचढच दिसत होती. तिच्या घराच्या आजूबाजूला गावातल्या बऱ्याच लोकांनी गर्दी केली होती आणि एवढेच नव्हे, तर तिच्या वयाची तरुण पोरं, ज्यांची ती एका वेळेला क्रश होती, ती मुलं आवर्जून तिथे आली होती. कारण की चेतना एवढी सुंदर दिसत होती, की गावातला जवळपास प्रत्येक मुलगा तिच्यावरती मरायचा. पण सर्वांना माहीत होतं, की ही मुलगी सहजासहजी कोणाला भेटणार नाही. त्याचं एक मोठं कारण होतं. त्यामुळेच सर्वांच्या मनात असून सुद्धा सर्वजण तिच्यापासून लांब राहायचे. चेतना जशी गाडीतनं उतरली, तशी तिच्या आईने चेतनाचं आणि तिच्या नवऱ्याचं औक्षण केलं. त्यांना घरामध्ये बोलवलं. चेतनाने जेव्हा पाहिलं, की जवळपास संपूर्ण गावच त्यांच्या अंगणामध्ये आलं आहे, तिने सगळ्यांना हाय हॅलो केलं आणि आपल्या नवऱ्याची ओळख करून दिली. नंतर चेतना घरात गेली. नाश्ता, जेवण वगैरे करून त्याने दुपारी छान झोप काढली आणि चेतना संध्याकाळी तिच्या नवऱ्याला घेऊन गाव दाखवायला म्हणून घराबाहेर पडली. जेव्हा ती घराबाहेर पडली, तर तिच्या नवऱ्याच्या एक लक्षात आलं, की चेतना मगाशी घरी आली तेव्हा जेवढी खुश होती, तेवढी आता घरातून बाहेर पडताना खुश किंवा उत्साही वाटत नाहीये. तिच्या चेहऱ्यावरती एक नर्वसनेस होता. तिच्या नवऱ्याने तिला गाव दाखवण्याचा आग्रह केला होता, त्यामुळे ती त्याला घेऊन घराच्या बाहेर पडत होती. शिवाय त्याने हे सुद्धा नोटीस केलं, की तिचे आई-वडील आणि काका-काकू सुद्धा थोडेसे नर्वस झाले होते. पण त्या गोष्टीकडे इग्नोर केलं, कारण की असंही त्याबद्दल विचारून ते लोकं त्याला खरं सांगणार नाहीत, हे त्याला माहीत होतं. मग जेव्हा त्याला घेऊन घराच्या बाहेर पडली, तेव्हा ती थेट त्याला गावातल्या नदीजवळ घेऊन गेली. अत्यंत नयनरम्य ठिकाण होतं. सकाळच्या मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं जेव्हा त्या नदीमध्ये पडत होती, तेव्हा त्या नदीला एक वेगळीच लखाकी आलेली होती. पाहून चेतनाच्या नवऱ्याचं मन मात्र अगदी मंत्रमुग्ध झालं होतं. चेतनाकडे पाहिलं, पण त्याने एक गोष्ट नोटीस केली, की चेतना वारंवार आजूबाजूला बघत आहे. त्याने तिला विचारलं, "काही प्रॉब्लेम आहे का? तू कोणाला घाबरतेस का?" "नाही." "मग तू सारखी-सारखी इकडे-तिकडे का बघते आणि एवढी नर्व्हस कशाला झालेली आहे?" चेतना म्हणाली, "नाही, असं काही नाही. खूप दिवसानंतर गावाला आली ना, त्यामुळे जरा आजूबाजूला बघते की सर्व तसंच आहे का काही बदल झाला आहे. मग तुला काय वाटते बदल झाला आहे की नाही?" ती म्हणाली, "हां, बऱ्यापैकी बदल झाला आहे." असं म्हणून ती म्हणाली, "चला तसंही आता सूर्य मावळत आलाय आणि घरी जायची वाट कच्च्या मातीची आहे. उगाचच रात्र झाली, जाताना प्रॉब्लेम होईल." असं म्हणून ती त्याला जबरदस्ती घरी घेऊन गेली. जशी ती घराजवळ पोचली, तेव्हा तिने पाहिलं समोर मंगेश उभा होता. तिच्या घराचं अंगण सुरू होणार त्या अंगणाच्या कोपऱ्यामध्ये मंगेश एका दगडावरती बसलेला होता आणि तो मात्र मोबाईलमध्येच बघत होता. त्याला बघून ती तिथेच थबकली. पण मंगेशचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही. मंगेशने फक्त तिला इग्नोर करण्यासाठी तिच्याकडे पाहिलं नाही, हे तिला पण नाही समजलं. तिने सुद्धा दुर्लक्ष केलं आणि नवऱ्याला ती घाईघाईने घराच्या आतमध्ये घेऊन गेली. तिच्या नवऱ्याला ही गोष्ट लक्षात आली. पण मंगेश त्या दगडावरती अशा ठिकाणी बसला होता, की तो दगड जरी तिच्या अंगणाला लागून जरी असला, तरीसुद्धा साधारण अंगणाच्या बाहेर होता आणि चेतनाकडे बघत नव्हता. त्यामुळे त्याला मंगेशचं आणि चेतनाचा काही डाऊट आला नाही. चेतनाचे हावभाव मंगेशला बघितल्यानंतर बदलले, हे त्याच्या लक्षात आलं नाही. तोपर्यंत जवळपास काळोख झाला होता. म्हणून कदाचित अंगणाच्या बाहेर जास्त वेळ राहू नये, यासाठी कदाचित ते आतमध्ये खेचून घेऊन गेले असावे. कारण की त्याला एक माहीत होतं, की खेडेगावाच्या ठिकाणी संध्याकाळचं घराबाहेर जास्त पडत नाहीत. त्याचं एक ऑब्व्हियस कारण असतं, की खेडेगावात बऱ्याच वेळेला लाईट्स नसतात आणि त्यातसुद्धा हे कोकणातलं खेडेगाव म्हणजे आजूबाजूला बऱ्यापैकी जंगल. त्यामुळे इथे कोल्ही, काही-काही वेळेला बिबट्या वगैरे सर्रास फिरतात. म्हणून त्याने सुद्धा ती गोष्ट जरा सिरियसलीच घेतली आणि त्याच्यासोबत आतमध्ये गेला. त्या दोघांनी जसं घरामध्ये प्रवेश केला, तसं तिला बघून तिच्या आईने एक सुस्कारा सोडला. हे मात्र
नवऱ्याच्या नजरेतून काही सुटले नाही. म्हणजे घराबाहेर नक्कीच असे काहीतरी होते, की घरातले सर्वजण घाबरत होते. पण त्याने तेव्हा काही विचारले नाही आणि तो शांतच राहिला. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्याला काही जाणवलं नाही. त्यामुळे कदाचित काल पहिल्यांदा आलेलो म्हणून तिच्या घरचे टेन्शनमध्ये असावेत असे त्याला वाटले. संध्याकाळपर्यंत तसं काहीही झालं नाही. संध्याकाळी चेतनाच्या मैत्रिणी तिच्या घरी आलेल्या आणि त्यांनी चेतनासोबत आणि त्या नवऱ्यासोबत भरपूर गप्पा मारल्या. परंतु चेतना जेव्हा त्यांना सोडायला बाहेर गेली, त्याच्यानंतर ती येताना जवळपास धावत-धावतच घराच्या आतमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत होती. तिच्या नवऱ्याला काही समजेना. चेतनाने पुन्हा कोणाच्याही नकळत एकदा घराच्या बाहेर वाकून पाहिलं, तर मंगेश आजसुद्धा तिथे दगडावरतीच बसलेला होता. आणि चेतनाने हिंमत करून ती दाराच्या बाहेर आली आणि तिच्या घराच्या पायऱ्यांवरती उभी राहिली आणि तिने फक्त इकडे-तिकडे पाहण्याचे सोंग करतच हळूच एक नजर मंगेशकडे पाहिले. मंगेश तिच्याकडेच पाहत होता आणि त्याने तिच्याकडे पाहून एक हलकंसं स्मित केलं. शेवटी जे काही झालं ते कदाचित तो सुद्धा विसरला असावा, असा तिने विचार केला आणि तिने सुद्धा त्याला एक स्मित केलं आणि ती शांत राहिली. त्याच्यानंतर जास्त वेळ न दवडता ती घराच्या आतमध्ये निघून आली. आता मात्र चेतना थोडीशी रिलॅक्स होती. याचा अर्थ जे काही झालं ते मंगेश विसरून गेलाय. म्हणून त्याने नॉर्मलीच माझ्याशी स्मित केले आणि शिवाय घरातले सुद्धा कोणी काही बोलत नाहीये. आता मैत्रिणी आल्या त्यांनी सुद्धा मंगेशचा विषय नाही काढला. याचा अर्थ सर्व नॉर्मल आहे हे तिला लक्षात आलं होतं. आता मात्र यानंतर चेतना खूप रिलॅक्स वाटली. बदल तिच्या नवऱ्याला सुद्धा जाणवला. परंतु त्याने याबद्दल काहीही विचारणा केली नाही कारण आतापर्यंत चेतना टेन्शनमध्ये होती आणि आता ती रिलॅक्स वाटते. बस त्याच्यासाठी एवढंच खूप होतं. तर चेतनाला जो काही ताण होता किंवा जे काही टेन्शन होतं, ते टेन्शन आता मिटलं आहे. कारण की त्यांनी जवळपास 10 दिवसाची सुट्टी टाकली होती आणि ते गावी आले होते. त्यांना अजून देवदर्शन करायचे होते. दुसऱ्या तालुक्यामध्ये राहणाऱ्या बऱ्याच नातेवाईकांकडे सुद्धा फिरायचे होते आणि शिवाय त्याचं गावसुद्धा कोकणातलंच असल्याकारणाने त्याच्या गावीसुद्धा जायचं होतं, देवदर्शन करायचं होतं, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळे त्या सर्वांमध्ये चेतना जर का मिशनमध्ये असेल, तर ती ट्रिप काही सक्सेसफुल होणार नाही हे त्याला माहीत होतं. चेतनाच्या घरी ते आणखी 2 दिवस राहणार होते. त्यानंतर ते पुढे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला जाणार होते आणि तिकडूनच तिच्या नवऱ्याच्या गावी जाणार होते. तिसरा दिवस उजाडला. सकाळभर काही प्रॉब्लेम नव्हता. दुपारीसुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता आणि जशी संध्याकाळ झाली तसं तिने पाहिलं की मंगेश पुन्हा त्या दगडावरती बसला आहे आणि तो तिच्याकडे बघून स्मित करत होता. चेतनाने इकडे-तिकडे पाहिलं तर आजूबाजूला कोणीही नव्हतं. तिने घरात डोकावून पाहिलं तर तिचा नवरा तिच्या वडिलांसोबत गप्पा करत बसला होता. त्याच्यासोबत तिचे काका पण बसले होते आणि काकू आणि तिची आई स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवत होती. शिवाय आता दिवस मावळतीला आला होता त्यामुळे घराच्या बाहेर कोणी निघणं तसं शक्य नव्हतं. त्यामुळे ही चांगली संधी होती. म्हणून तिने त्याच्याकडे पाहिलं आणि स्मित केलं आणि त्याला हात दाखवला. त्या बदल्यात त्याने सुद्धा तिला हात दाखवला. आता मात्र चेतनाची हिंमत वाढली. जुनं झालेलं सर्व काही विसरून चेतना पुढे गेली आणि त्याच्याशी बोलू लागली. साधारण 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित गप्पा मारल्या. परंतु या दरम्यान चेतना सारखी-सारखी इकडे-तिकडे पाहत होती, की कोणी तिला पाहू नये आणि 15 मिनिटं झाली, ही इनफ आहेत, हे तिला समजल्यानंतर ती पटकन घराच्या आतमध्ये निघून आली आणि काही घडलंच नाही, असे हावभाव चेहऱ्यावरती घेऊन घरात वावरू लागली. आणखी फक्त एक शेवटचा दिवस उरला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते या गावातून निघून जाणार होते. चेतना आज मंगेशची वाट बघत होती. संध्याकाळचे साधारण 6 वाजले होते. दिवस मावळतीला आला होता. मंगेश अजूनसुद्धा आला नव्हता. कारण की आतापर्यंत जेव्हा पण ती घराच्या बाहेर आली, तेव्हा मंगेश तिथे अगोदरच बसलेला असायचा. त्यामुळे तिकडे त्याचा येण्याचा नक्की टाईम काय हे तिला पण माहीत नव्हतं. साधारण 6:30 वाजले आणि ती पुन्हा एकदा घराच्या बाहेर आली आणि पाहू लागली, तर आता मात्र मंगेश तिथे बसलेला होता. तिने त्याला हात दाखवला आणि ती त्याच्यासोबत बोलायला पुढे गेली. मंगेश म्हणाला, "आपण इथे नको बोलूया. बघितलं तर उगाचच चर्चा होईल. त्यापेक्षा आपण एक काम करू,
जरा मी पुढे जातो आणि आपण अगोदर जिथे भेटायचो तिकडे तू ये. थोडा वेळ गप्पा मारू, मग तसं पण तू उद्या निघून जाणार, परत कधी भेटशील माहिती नाही. शेवटची भेट म्हणून मस्त गप्पा मारू अर्धा पाऊण तास आणि मग आपापल्या घरी निघून जाऊ. असे म्हणून चेतना पुन्हा घरात आली. तिने तिचा फोन काढला आणि ती फोनवरती कोणाला तरी कॉल करत होती, पण कॉलला रेंजच येत नव्हती. तर असं काही नव्हतं. तिला फक्त काहीतरी कारण हवं होतं घराच्या बाहेर पडण्यासाठी. तिने 1-2 वेळा जोरजोरात हॅलो हॅलो केलं आणि तिने तिच्या नवऱ्याला आणि बाबांना सांगितलं, "बाबा इथे रेंज येत नाही आहे. मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे. मी जरा पुढे चव्हाट्यावरती जाऊन येते." असं म्हणून चप्पल घातली आणि ती घराच्या बाहेर पडली. आता मात्र संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. पूर्णपणे काळोख झाला होता. ती मंगेशला अगोदर जिथे भेटायची म्हणजे त्यांच्या वाडीपासून 5 ते 10 मिनिटावरती एक जंगल होतं आणि जंगलामध्ये एका झाडाखाली हे दोघं लग्ना अगोदर भेटायचे. जशी वाडीच्या बाहेर आली तशी तिने पटापट पावलं उचलायला सुरुवात केली आणि एका लेवलला जाऊन ती थोडीशी धावतच त्या जंगलाच्या आतमध्ये शिरली. ती जंगलाच्या आतमध्ये जाणार आणि तिने पाहिलं की त्या भेटण्याच्या ठिकाणी म्हणजे त्या झाडाच्या खाली मंगेश उभा होता. आता पूर्णपणे काळोख झाला होता, त्यामुळे मंगेशचा चेहरा नीट दिसत नव्हता. या अगोदर ती कधीही एवढ्या रात्री त्या जंगलात आली नव्हती आणि 2 वर्षानंतर प्रथमच ते जंगल पाहिले आणि ते सुद्धा रात्रीचे. म्हणून ते जंगल तिला आता अगदी भयानक वाटू लागले होते. चारी बाजूला रातकिड्यांची किरकिर सुरू झाली होती. समोर त्या झाडाखाली मंगेश उभा होता. ते झाड एक मोठं डेरेदार वृक्ष होतं आणि त्या काळोखामध्ये कोणतीही आजूबाजूला लाईट नव्हती. फक्त ती एक काळी आकृती दिसत होती. ती घाबरत घाबरतच लाज पडत त्याच्याकडे जात होती. जशी ती पुढे गेली तिने पाहिलं की मंगेश पाठमोरा उभा आहे. म्हणजे मंगेशची पाठ तिच्याकडे होती आणि विरुद्ध दिशेला तोंड करून तो उभा आहे. तिने 1-2दा हाक मारली, "मंगेश, मंगेश" आणि न रावल्याने ती तिच्या खांद्याला हात लावणार एवढ्यात तिला मागे कोणीतरी जोरात खेचलं. जोरात किंचाळली. तिने पाहिलं तर तो तिचा नवरा होता. चेतना पुरती घाबरली. नवरा म्हणाला, "अगं निघ इथून लवकर, पळ लवकर, पळ." "अहो काय झालं तुम्हाला? काय झालं?" ती म्हणाली, "तो माणूस नाहीये, पळ लवकर इथून." जेव्हा तिने त्याच्याकडे पाहिलं तर मंगेश त्या कुट्ट आकृतीमध्ये तिला दिसला. त्याचे डोळे अगदी लाल होते आणि एका क्षणाला तिच्यासमोर उभा असलेला तो मंगेश तिला झाडाच्या एका फांदीला लटकलेला दिसला. गळ्यामध्ये गळफास. तो तिच्याकडे बघूनच हसत होता आणि ते हास्य म्हणजे एक राक्षसी हास्य होतं. "ये, माझ्याकडे ये. मी 2 वर्ष तुझी वाट बघतोय. लवकर ये माझ्याकडे. मी तुला घेऊन जायला आलोय." एका भयानक आवाजामध्ये तो बोलत होता. चेतना जोरात किंचाळली. तिच्या नवऱ्याने तिचा हात पकडला आणि तो तिला घेऊन धावत सुटला. त्या अंधारामध्ये तसेच धावत धावत धडपडत ते दोघं घरी पोचले. जेव्हा ते दोघं घरी पोचले तेव्हा तिचे आई-वडील, काका-काकू हे सगळेजण त्यांची वाट बघत होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक भीती आणि एक आश्चर्य होतं. ते म्हणाले, "अहो जावई, काय झालं तुम्हाला? अशा अचानक उठून पळायला का लागले तुम्ही?" ते दोघेही पळून पळून भरपूर थकले होते. त्याने प्रथम चेतनाला एका खुर्चीवरती बसवलं आणि तो सुद्धा दुसऱ्या खुर्चीवरती बसला आणि त्याने चेतनाच्या आईकडे पाणी मागितलं. तिने जसं पाणी आणून दिलं तसं त्याने पाणी पिलं आणि अर्धा पाण्याचा ग्लास चेतनाकडे दिला. म्हणाला, "पहिल्यांदा पाणी पी आणि शांत हो." चेतना मात्र अगदी ओक्साबोक्शी रडू लागली. घरच्यांना काहीच कळेना. "काय झालं? कुठे गेलात तुम्ही? आणि जावई बापू, तुम्ही असे पळत का गेलात? आणि चेतनाचं हे असं काय झालंय?" ते म्हणाले, "थांबा, मी सगळं सांगतो." चेतना मात्र रडत होती. तिच्या आईने आणि काकूने तिला शांत केलं. कारण त्या कोणालाच माहीत नव्हते की नक्की काय झाले. नंतर तिच्या नवऱ्याने
तिला पूर्णपणे शांत होऊ दिलं आणि तो म्हणाला, "चेतना, तो मंगेश नव्हता." मंगेशचं नाव त्याच्या तोंडात येताच घरामधले सगळेजण घाबरले. चेतनाला मात्र आश्चर्य वाटलं. चेतना म्हणाली, "तुम्हाला मंगेशबद्दल कसं माहिती?" तो म्हणाला, "राहू दे. मला माहिती आहे सगळं. मी सांगतो तुला सगळं, पण तू शांत राहा." पण मंगेशचं नाव काढताच तिचे आई-वडील आणि काका-काकू मात्र पुरते घाबरलेले. "मंगेश कुठे भेटला तुला?" तिच्या आईने विचारलं. चेतना म्हणाली, "अगं तो तर दररोज आपल्या अंगणाच्या बाहेर जो दगड होता मोठा, त्या दगडावरती बसून मोबाईल बघत बसायचा. मी येता-जाता बघायची त्याला. आज तो म्हणाला, उद्या तू परत इथून निघून जाणार आहेस, तर आपण बोलूया म्हणून. सहज गप्पा मारण्यासाठी म्हणून मी त्याच्यासोबत जाणार होती आणि तसेही 2 दिवस मी त्याच्यासोबत गप्पा मारत होती. तो अगदी नॉर्मल बोलला माझ्याशी." "अगं पण हे कसं शक्य आहे?" आता मात्र तिची आई तिच्या काकूकडे आणि तिच्या वडिलांकडे आणि काकाकडे बघू लागली आणि तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिचं रडणं थांबेच ना. "आई काय झालं?" "अगं मी नॉर्मली बोलत होती. तू समजते तसं काही नाही आहे. आम्ही खरंच खूप नॉर्मली बोलत होतो. त्याने उलटं माझी खूप चांगली विचारपूस केली. तर तसं काही नाही झालं. मी फक्त त्याशी बोलायला जाणार होती. शांतता मिळावी म्हणून आम्ही आमच्या दररोजच्या ठिकाणी भेटणार होतो." त्यावर पुन्हा तिचा नवरा म्हणाला, "चेतना, तो मंगेश नव्हता." त्यावर चेतना म्हणाली, "ते मला समजलं, पण तो मंगेश असा कसा म्हणजे? आणि तो गळफास लावून लटकलेला मंगेश, काळी आकृती हे सगळं काय आहे?" त्यावर चेतनाचे बाबा म्हणाले, "चेतना, मंगेश 2 वर्षापूर्वीच वारला." "काय?" आता मात्र हे ऐकून चेतना पुरती घाबरली. 2 वर्षापूर्वी वारला म्हणजे? आणि आत्ता मी ज्याला भेटायला गेलेले तो मंगेश नव्हता. चेतनाची आई म्हणाली आणि रडू लागली. चेतना मात्र खूप मोठ्या संकटातून वाचलेली. बस सगळ्यांसाठी हेच पुरेसं होतं. "जावई बापू, तुम्हाला मंगेशबद्दल कसं माहिती?" चेतनाच्या वडिलांनी विचारलं. चेतनाचा नवरा म्हणाला, "सांगतो सगळं, पण फक्त मला नक्की काय झालेलं हे खरं खरं सांगा. आणि मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सगळं सांगितल्यानंतर सुद्धा माझं तिच्यावरती काडीमात्री प्रेम कमी होणार नाही. पण जे काही झालंय ते मला नीट सांगा, कारण की आता आमच्यासमोर जे घडलं ते खूप भयानक होतं." त्यावर चेतनाची आई म्हणाली, की चेतनाचं मंगेशवरती लग्ना अगोदर प्रेम होतं. त्यावर मात्र चेतनाने सगळे बळ एकवटले आणि चेतना म्हणाली, "नाही, माझं त्याच्यावरती काहीही प्रेम वगैरे नव्हतं." सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले. "काय? 2 वर्ष तुमच्यामध्ये जे काय होतं ते आणि काही नाही." माहिती होतं, की या गावातला प्रत्येक मुलगा माझ्या मागे लागलाय. त्यात मंगेशसुद्धा माझ्या मागे लागला होता. परंतु दिसायला चांगला होता, शिवाय त्याचा गावामध्ये चांगला दरारा होता. त्याला गावामधले सगळेजण टपकून राहायचे. म्हणून त्याच्यासोबत राहिलं तर माझी तेवढी वचक राहील आणि सगळेजण माझ्यापासून दूर राहतील. शिवाय मला घाबरून राहतील हे मला माहीत होतं. म्हणून फक्त मी त्याच्यासोबत फिरायचे. आता तो त्याला प्रेम समजायचा. मी अगदी खरं सांगावं तर मी फक्त टाईमपास म्हणून त्यासोबत फिरत होते. कारण की जिथे मी कॉलेजला जायचे तिथे कॉलेजमध्ये सुद्धा भरपूर मुलं माझ्या मागे होती. भरपूर मुलांनी मला प्रपोज केलेले आणि हे माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. दुसरा मुलगा माझ्या मागे लागायचाच. त्यात मंगेशच एक असा होता, ज्याचा गावामध्ये दरारा होता, थोडाफार श्रीमंत होता. त्यामुळे ह्याच्यासोबत राहिल्याने फायदा आहे, बस मला एवढंच समजत होतं. मी त्याच्यासोबत कधीही लग्न करणार नव्हते आणि म्हणूनच मी कधी तुमच्याकडे त्याच्यासोबत लग्न वगैरे करा, अशी कधी मागणी केली नाही. मला माहिती होतं तुम्ही माझ्यासाठी चांगलाच मुलगा शोधणार. म्हणून हे सगळं ऐकून मात्र सर्वजण सुन्न झाले. "अगं, पण त्याचं तर तसं नव्हतं ना. त्याचं तर तुझ्यावरतीच प्रेम होतं आणि म्हणूनच." एवढे बोलून तिची काकू शांत राहिली. "म्हणूनच काय?" चेतनाच्या नवऱ्याने विचारलं. त्यावरती तिचे काका म्हणाले, "म्हणूनच जेव्हा चेतनाने मंगेशला लग्नासाठी नकार दिला आणि ती म्हणाली की माझं लग्न ठरलंय आणि माझ्या आईवडिलांनी जिथे लग्न ठरवलं मी तिकडेच लग्न करणार, तेव्हा मात्र त्याला सहन झालं नाही. खरं तर मंगेश या गावामध्ये एक प्रकारचा गुंडच होता. घरची श्रीमंती वगैरे असली तरी पहिल्यापासून तो गुंडासारखाच वागायचा.
आम्हाला खरं तर कोणाला पटायचं नाही की चेतना त्याच्याबरोबर फिरते. चेतनाचं लग्न होईपर्यंत तो शांत राहिला, परंतु लग्न झाल्यानंतर मात्र तो अगदी वेड्यासारखा करायला लागला. तो खूप दारू वगैरे प्यायला लागला. गावामध्ये आल्या दिवशी हाणामारी करायचा, मारामारी करायचा. आमच्या घरासमोर येऊन तमाशे करायचा. एक दिवस त्यालासुद्धा अनावर झालं आणि तो त्या दिवशी आमच्या घरासमोर आला. त्याने पुन्हा इथे तमाशा केला. आम्हाला शिवीगाळ केली आणि म्हणाला, "लक्षात ठेवा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं होतं, पण तिने माझा फक्त वापर करून घेतलाय. तिने मला धोका दिलाय. जर तिला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं, तर ती माझ्यासोबत एवढे वर्ष प्रेमाचं नाटक का केलं? तिने माझ्यासोबत एवढी वर्ष प्रेमाचं नाटक का केलं? आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही पण सामील असणार. लक्षात ठेवा, मी आज जातोय, पण मी तुम्हाला एक शब्द देतो. ज्या दिवशी तुमची मुलगी या गावामध्ये पाय ठेवेल, त्या दिवशी मी तिला घेऊन जाईन. एक खरं आहे, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत आणि मी आता निघून जाईन, पण तुमच्या मुलीला सुद्धा सोडणार नाही. ती ज्या दिवशी या गावामध्ये पाय ठेवेल, त्या दिवशी तो तिचा शेवटचा दिवस असेल." असं म्हणून तो तावातावात निघून गेला. आम्हाला पहिल्यांदा वाटलं की तो रागाच्या भरात काहीतरी बोलतोय. पण दुसऱ्या दिवशी समजलं की हे दोघं जिथे भेटायचे, त्या झाडावरती त्याने गळफास लावून आत्महत्या केली. हा त्याच्या आई-वडिलांसाठी तसंच आमच्यासाठी सुद्धा खूप मोठा धक्का होता. शिवाय त्याचे ते शेवटचे शब्द, की ज्या दिवशी तुमची मुलगी या गावामध्ये पाय ठेवेल, त्या दिवशी तिचा शेवटचा दिवस असेल, काही आमच्या मनातून जात नव्हतं. म्हणून जेव्हा तुमचं लग्न झालं, त्याच्या साधारण 1 महिन्यानंतरच ही घटना घडली. म्हणून जेव्हा तुम्ही इथे गावाला देवदर्शनासाठी येणार होतात, तेव्हा आम्ही तुम्हाला फोन करून सांगितलेलं, की आत्ता एवढ्यात काही मुहूर्त नाही आहे, तर देवदर्शनाला येऊ नका आणि शक्यतो ह्यावर्षी गावाला येऊच नका. ह्यावर्षी मुहूर्त चांगले नाही आहे. हे सांगण्यामागचं कारण तेच होतं. हे त्यासाठीच आम्ही तुम्हाला फोन करून सांगितलं होतं, की जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही तुमच्या गावाला येणं टाळू. कारण की आम्हाला माहीत होतं, की लग्न झाल्यानंतर वर्षभरच तुम्ही गावाला देवदर्शनासाठी याल. त्याच्यानंतर जर जेव्हा तुम्ही तुमच्या संसारामध्ये व्यस्त व्हाल, त्यानंतर गावाला येण्याची तुमची तशी पण काही जास्त इच्छा नसेल. ते ह्या गोष्टीला 2 वर्ष होऊन गेली होती. गावामध्ये सर्व काही नॉर्मल होतं. शिवाय मंगेश हा साधारण गुंडगिरी प्रवृत्तीचाच होता. त्यामुळे त्याच्या घरचेसुद्धा त्याला कंटाळलेलेच होते. त्याने रागाच्या भरात हे सगळं केलं, हे त्याच्या घरच्यांनीसुद्धा ॲक्सेप्ट केलेलं. शिवाय त्याला 2 भाऊ आहेत. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी जास्त काही विषय पुढे वाढवला नाही. कारण की एक मुलगा गेला आहे. याचा परिणाम पुढच्या दोघांवरती व्हायला नको म्हणून त्यांनीसुद्धा विषय सोडून दिला. त्यांनीसुद्धा पुढे आमच्याशी बोलणी केली की जाऊ दे, आमच्याच मुलामध्ये खोट होती. हा विषय इथेच थांबवूया. असं म्हणून संपूर्ण गावात आता शांतता होती. कोणीही कधीही तो विषय काढला नाही. त्यामुळे यावेळी जेव्हा तुम्ही फोन केला की आम्ही गावाला येतो आहे, तेव्हा आम्ही हा जास्त विचार केलाच नाही की आत्ता काही होऊ शकतं. परंतु आम्हाला कुठे माहीत होतं की मंगेशचा आत्मा अजूनसुद्धा या गावात भटकतोय आणि तो चेतनाची आजसुद्धा वाट बघतोय. एवढे बोलून तिचे वडील शांत झाले. 2 मिनिटं संपूर्ण घरामध्ये शांतता पसरली. पण जावईबापू, तुम्हाला कसं मंगेशबद्दल माहीत पडलं? तिच्या काकांनी विचारलं. त्यावरती चेतनाचा नवरा म्हणाला, ज्या दिवसापासून आम्ही या गावामध्ये आलो आणि चेतनाने घरामध्ये पाय ठेवला, तेव्हापासून मी पाहिलं होतं की चेतनाच्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळाच तणाव होता. म्हणून त्या दिवशी जेव्हा तिच्या मैत्रिणी आलेल्या, तेव्हा तिच्या मैत्रिणींना घराच्या बाहेर सोडण्यासाठी म्हणून मी गेलेलो. त्यापैकी एकीला मी थोडंसं कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि तिला सर्व काही विचारलं. तिने मला घडलेला सगळा प्रकार सांगितला. जेव्हा संध्याकाळी जेव्हा चेतना घराच्या बाहेर गेलेली, तर 2 मिनिटासाठी मी घराच्या बाहेर आलेलो, की चेतना कुठे आहे ते बघायला. कारण की ऑलरेडी काळोख पडला होता. काळोखाची ही कुठे बाहेर गेली म्हणून घराच्या बाहेर आलो. तेव्हा मी पाहिले, की चेतना त्या दगडाच्या बाजूला उभी राहून एकटीच बडबड करत होती. समोर तर कोणीच नव्हतं. पहिल्यांदा मला वाटलं तिने कानामध्ये इयरबड्स घातले असावेत आणि ती फोनवर बोलते. पण जेव्हा ती घरामध्ये आली तेव्हा पाहिलं, की ना तिच्या हातामध्ये इयरबड्स होते ना कानामध्ये. मग ही बोलत कोणाशी होती? आणि आजसुद्धा जेव्हा नेटवर्क येत नाही म्हणून ती घराच्या बाहेर जेव्हा पडली, त्याच्या काही मिनिटं अगोदर जेव्हा मी पाणी पिण्यासाठी म्हणून उठलेलो,
तेव्हा कधी मी पाणी पिण्यासाठी उठलो नव्हतो. चेतना बरोबर त्याच वेळेला घराच्या बाहेर गेली जेव्हा ती त्या दिवशी गेलेली. म्हणून मी पटकन घराच्या बाहेर येऊन बघितलं, तर ती आत्तासुद्धा त्या दगडाच्या बाजूला उभं राहून काहीतरी बडबडत होती. मात्र मला थोडासा संशय आला, की हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणून जशी ती वाडीच्या बाहेर पडली तसा मी पळत-पळत गेलो. तिला समजू दिलं नाही. पहिल्यांदा मी बघितलं, की ही नक्की कुठे जाते. जेव्हा मला समजलं, की ती जंगलाच्या आतमध्ये चालली आहे, तेव्हा मला ते आठवलं, की तिच्या मैत्रिणीने सांगितलं, की ते दोघं त्या जंगलामध्ये भेटायचे आणि तिथेच मंगेशने गळफास लावून आत्महत्या केली. जसं ती त्या झाडाजवळ गेली आणि तिने 1-2दा मंगेश हाक मारली, तेव्हा मात्र माझ्यासुद्धा अंगावरती काटा उभा राहिलेला. पण मला पुढे काही समजलं नाही. म्हणून मी चेतनाचा हात पकडला आणि तिला जोरात मागे खेचलं. कारण की मंगेश हाक मारण्याची तर काही कारणच नव्हतं. मंगेश तर नाहीच आहे. मग ही कोणाला हाक मारते? तेव्हा मला काही सुचलं नाही म्हणून मी तिला खेचत-खेचत बाहेर घेऊन आलो. त्यावरती जेव्हा जोरात किंचाळली आणि मंगेश, मंगेश म्हणायला लागली, तेव्हा मला समजलं की हिला मंगेश दिसतोय. काहीही विचार न करता हिला पळत-पळत तिकडे घेऊन आलो. आता मात्र चेतना आणि चेतनाची आई आणि तिची काकू ओक्साबोक्शी रडू लागल्या. कारण की चेतना भरपूर मोठ्या संकटातून वाचली होती. तिने तिच्या पतीची माफी मागितली. "मला माफ करा. माझा खरंच यावेळी माझ्या मनात काहीही नव्हतं. तो माझ्याशी खूप नॉर्मल बोलत होता म्हणून मी फक्त त्याला भेटायला गेलेली." त्यावर चेतनाचा नवरा म्हणाला, "ठीक आहे, मी समजू शकतो. तुझ्या मनात काही नसेल आणि नक्कीच नव्हतं. घाबरू नकोस. आपण उद्या सकाळीच इथून निघून जाऊ. आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये आमच्या ओळखीतले खूप चांगले भगत आहेत. त्यांना विचारू यावरती काय उपाय करता येईल का? आता शांत हो. झालेलं सगळं विसरून जा." मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली? या स्टोरी आवडली असेल तर आमची स्टोरी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शिवाय तुमच्याकडे सुद्धा अशा काही स्टोरीज असतील, तुमच्या कुठल्या माहितीतल्या कोणासोबत असं काही घडलेलं असेल, तर आम्हाला ईमेलद्वारे नक्की कळवा. ईमेल ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. धन्यवाद.